व्यासपीठावर आलेली ही मुलं आहेत. आकाश हिंगे, पडवाळा, तालुका जिल्हा उस्मानाबाद, तिसरीचा विद्यार्थी. आणि बाकी 4 विद्यार्थ्यांची नावे मी वाचतोच, पण तत्पूर्वी मी डॉक्टर राहुल पाटील, जे परभणी जिल्ह्यात शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करतात, जे आत्ता व्यासपीठावर उपस्थित, त्यांना विनंती करेन की ही शिष्यवृत्ती त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यासाठी तिथं प्रदान करावी. मुख्यमंत्री भैयूजी महाराज तसंच गृहमंत्री या सगळ्यांच्या हस्ते या 5 मुलांना वैभव अशोक कांबळे, तसंच आनंद गायकवाड, आकाश हिंगे, पूजा धनंजय गायकवाड, सुनील गंगाराम काळे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील 5 विद्यार्थी आहेत. भूमिहीन, दलित समाज, अनाथ मुलगी या गटातले आणि पारधी समाजातील एक मुलगा, अशा विविध गटातील या मुलांची या ठिकाणी निवड झालेली आहे. 2री, 3री आणि 4थीची ही मुलं आहेत. ही नेमकी शिष्यवृत्ती काय आहे तर वर्षभरातील सगळी फीस भरणं, त्यांना गणवेश वर्षभराचा, अभ्यासाचं साहित्य, शालेय साहित्य, बूट, सॉक्स, दप्तर सह सगळं साहित्य इथं पुरवलं जातं. तसंच औरंगाबाद, जालनासाठी 500 आणि उस्मानाबाद, बीड जिल्ह्यासाठी 500 अशा विद्यार्थ्यांची निवड यासाठी करण्यात आलेली आहे. मी यानंतर विनंती करतोय श्री शरद आर पवार साहेबांना, त्यांनी ट्रस्टच्या वतीनं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. श्री शरद आर पवार, अध्यक्ष श्री सद्गुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट इंदौर, स्वागत है. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आदरणीय परमपूज्य भैयूजी महाराज, आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार श्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, माननीय नामदार श्री सुशील कुमारजी शिंदे साहेब, श्री हर्षवर्धन साहेब, सुनील तटकरे साहेब, बाळासाहेब थोरात साहेब, मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेब, श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज भोसले साहेब, आदरणीय मंच, उपस्थित गुरुबंधू भगिनी, या क्षेत्रातील आदरणीय ज्येष्ठ प्रबुद्ध विचारवंत मातृपितातुल्य अतिथीगण, या कार्यक्रमाचे संयोजक मंडळ, छत्रपती संभाजी महाराज पुतळा अनावरण समिती, सन्माननीय शासकीय अधिकारी वर्ग आणि मीडियाचे सर्व सन्माननीय मित्रगण, मी श्री सद्गुरु दत्त धार्मिक पारमार्थिक ट्रस्टच्या वतीने आपल्या सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. धर्म आणि अध्यात्माच्या मार्गाने परोपकार आणि लोककल्याणाचे कार्य राष्ट्रोत्थानासाठी अनेक प्रकल्पांच्या मार्गाने आणण्याचा अविरत व कष्टप्रद प्रयत्न जगातील अतिशय अल्प असलेल्या विभूतींमध्ये श्री उदयसिंह देशमुख उर्फ परमपूज्य भैयूजी महाराज यांचा समावेश आहे. भगवान दत्तात्रयांच्या ज्ञान, भक्ती, योग या त्रिसूत्रीय आधारावर अनेक योजनांच्या माध्यमातून मानवी संवेदना जागृत करणे हाच त्यांचा मूळ संकल्प आहे. परमपूज्य भैयूजी महाराजांच्या प्रेरणेने स्थापित श्री सद्गुरु दत्त धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्टच्या माध्यमाने जनमानसाच्या हृदयात राष्ट्रधर्म अध्यात्माची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी भैयूजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, स्वास्थ्य आणि राष्ट्रोत्थानाच्या कार्यात गेल्या 14 वर्षापासून आम्ही कार्यरत आहोत. ट्रस्टद्वारा परमपूज्य भैयूजी महाराजांचे सद्विचार व मार्गदर्शनाखाली अनेक लोककल्याणकारी योजना आम्ही प्रारंभ केल्या. थोडक्यात सांगायचे म्हणजे सूर्योदय छात्रवृत्ती योजना, या योजनेअंतर्गत आम्ही आजपर्यंत 7,45,000 गरीब विद्यार्थ्यांना छात्रवृत्ती दिली आहे. बंदियांच्या मुलांसाठी छात्रवृत्ती योजनेअंतर्गत 4,321 मुलांना शैक्षणिक मदत केली आहे. परमपूज्य भैयूजी महाराजांच्या प्रेरणेने श्री अंबादास दानवे यांच्यातर्फे उस्मानाबाद, बीड जिल्ह्यातील 500 कैदी बांधवांची मुले, पारधी समाजाची मुले व निराधार मुलांना संपूर्ण गणवेश, वह्या, पुस्तके व फीस देण्यात येणार आहे व अन्य जिल्ह्यात 1,000 मुलांना संस्था ही मदत करेल. स्वसुस्वर्ग वृक्षारोपण योजना, ज्यात आजपर्यंत संस्थेद्वारा 21 लाख वृक्षारोपण केले गेले आहे. कन्यादान योजनेत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह, ज्यात 12,000 निर्धन कन्यांचा विवाह केला आहे आणि वर्ष 2013मध्ये आम्ही 2,000 सामूहिक विवाह करण्याचा संकल्प घेतला आहे. कृषी तीर्थ योजना, ज्यात तीर्थक्षेत्रावर दर्शनास येणाऱ्या गरीब शेतकऱ्यांना कृषीविषयक आधुनिक माहिती दिली जाते. असे एकूण 9 केंद्रे आम्ही कार्यरत आहेत आमची, आणि आज एक केंद्र तुळजापूर येथेही प्रारंभ केले गेले आहे. आदिवासी समाज आजसुद्धा विकासासाठी मागासलेला आहे. पारधी समाजाला राष्ट्रप्रवाहात आणण्यासाठी ऋषी संकुल खामगाव येथे सर्व सोयीयुक्त आश्रमशाळा प्रारंभ केली गेली, ज्यात आज 500 विद्यार्थी अध्ययन करीत आहेत.
शीत ऋतूत मानवता सेवा अभियानांतर्गत आजपर्यंत निर्धन गरीब व्यक्तींना जवळजवळ 25,000 कंबल आम्ही वितरित केले आहेत. जलसंधारण आणि संरक्षण अभियानांतर्गत 750 तलावांचे निर्माण कार्य केले आणि त्याच योजनेअंतर्गत तुळजापूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवकालीन तलावांचा पुनरुज्जीवनाच्या शासनाच्या मोहिमेत आमची संस्थासुद्धा हातभार लावेल. भूमी सुधार योजना यात आम्ही अमरावतीच्या 4 तालुक्यात 432 गावात हा उपक्रम चालवला आहे. सध्या अल्पवृष्टी व पाणी टंचाईच्या बघून माननीय सुनील चव्हाण यांच्या वतीने 108 गावातील ग्रामपंचायतींना 2000 लिटरच्या पाण्याच्या टंक्या व जनावरांसाठी सिमेंटचे हौद देण्यात येत आहेत. त्यांचा आज जन्मदिवस आहे, त्यांनाही आमच्या हार्दिक शुभेच्छा. सूर्योदय बीज वितरण योजनांतर्गत निर्धन व गरीब शेतकऱ्यांना आजपर्यंत आम्ही 17,000 शेतकऱ्यांना बियाणे वाटप केली आणि 10,000 शेतकऱ्यांना बियाण्याचे मोफत वाटप करून त्यांच्या ह्या कठीण परिस्थितीत मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. आज तुळजापुरात 21 फूट छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे अनावरण आपल्या सगळ्यांच्या सहाय्याने झाले आहे. परमपूज्य भैयूजी महाराजांच्या प्रेरणेतून आपल्या राष्ट्रीय आदर्शाच्या मानदंडाचे संवर्धन व जतनासाठी राष्ट्रमाता पूजन अभियान चालविले जाते व त्याच अंतर्गत छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला गेला आहे. धर्मवीर संभाजी महाराजांना अत्यंत हालाचे मरण स्वीकारावे लागले. ज्या तेजाचा प्रत्यय घडविला त्याच तेजाची आज समाजाला गरज आहे आणि ह्याच भूमिकेतून आदरणीय भैयूजी महाराजांनी अध्यात्माच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा हा भव्य संकल्प सोडला आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीराग्रणी, शिवराज्यभूषण, हिंदवी स्वराज्य संरक्षक, यवन शासक प्रपीडक, सनातन वैदिक अभिमानी, परम ईश्वरनिष्ठ व महाप्रतापी होते, ज्यांनी राष्ट्रासाठी धर्मासाठी मृत्यू पत्करून ते अमर झालेत. शैतानी सत्तेच्या जुलमाला निरपराध असून ज्यांना बळी पडावे लागले, स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या रक्ताचा अभिषेक केला, मानवजातीच्या व धर्माच्या अथवा राष्ट्राच्या कल्याणासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याचा यज्ञ केला, त्या परमेश्वराच्या प्रेषितांच्या परमपवित्र स्मृतीस हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा जन्मोजन्मी द्योतक ठरेल आणि नेहमी समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रज्वलित व अनुकरणीय ठरेल आणि परमपूज्य भैयूजी महाराजांचा हा संकल्प अस्मरणीय ठरेल. परमपूज्य भैयूजी महाराजांच्या राष्ट्रविकासासाठी चालवलेल्या योजनातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध गुण प्रकट होतात. अशा संवेदनशील व्यक्तिमत्वाचा आत्मा दुसऱ्यांच्या सुखदुःखामध्ये एकात्म होतो. त्यांच्या शील आणि नम्रतेमधून मानवता प्रकट होते. शेवटी कुलस्वामिनी मा तुळजाभवानी मातेच्या चरणी कोटी कोटी नमन. पुन्हा आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. संयोजक छत्रपती संभाजी महाराज पुतळा अनावरण समितीचे व सहकार्य करणाऱ्या समस्त गुरुबंधूंचे तुळजापूर वासियांचे सर्वोदय अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुरुदेव. मी माननीय श्री गोपीनाथजी मुंडे, ज्येष्ठ भाजपा नेते